हरि ओम श्री हरिगुरुभ्यो नमः। नारायणं सुरगुरुं जगदेकनाथं भक्तप्रियं सकललोकनमस्कृतं च त्रैगुण्यवर्जितमजं विभुम् आद्यमीशं वन्दे भवग्नम् अमरासुरसिद्धवन्द्यं। हयग्रीव हयग्रीव हयग्रीवेति यो स्मरेत् तस्य निस्सरते वाणि जह्नुकन्या प्रवाहवत्। नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयम् उदीरयेत्। व्यासाय विष्णुरूपाय व्यासरूपाय विष्णवे नमो वै ब्रह्मनिधये वासिष्ठाय नमो नमः। बुद्धिर्बलं यशोधैर्यं निर्भयत्वम् अरोगता अजाड्यं वाक्पटुत्वं च हनुमस्मरणात् भवेत्। आपादमौलिपर्यन्तं गुरूणाम् आकृतिं स्मरेत् तेन विघ्नाः प्रणश्यन्ति सिद्ध्यन्ति च मनोरथाः। सर्वगुरुभ्यो नमः। श्रीमद्भगुरुभ्यो नमो नमः। नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता. आम्ही महाभारतांतो धर्मव्यादाలని कौशिक ब्राह्मणाले संवाद ते हांगा मार्कंडेय ऋषीनं युधिष्ठिरा सांगिल्लें ते आयकलीची. आतां ताका अग्नील पुराय विशय ऐकूंक म्हूण जाता. म्हळ्यार अग्नी नातिल तेन्ना अंगरीस महर्षी यज्ञेश्वर जालोलो ते म्हाका सांगता. मागे स्कंदाल जनन सांगता. ताका 2-3 नांवां आपयताची ते कसल खातीर म्हूण सांगता. म्हणून सांगतना तो सांगतकय कळ्ळें वै अग्नीन एक पंत कोप येवन उदका भितर चिमकल तेन्ना मार्कंडेय ऋषी सांगता आसत अंगिरस महर्षी तोच अग्नी जल्लो ताका एक काणेस कसं न्ही म्हळ्यार फुडें अंगिरस महर्षी ताणें उत्तमोत्तम एक तपश्चरण केल्लें. ताजे निमती ताका अग्नील पशी चड तेजस मेळ्ळो. कळ्ळें. सर्वत्र व्याप्त जालो तेजस अंगिरसान ओत येता म्हळ्यार सगळी जगत्य खंयची कळका वेळार ताण आयल्यार थंय पुरे उजवाडूची तशें जालो. हांगा कोपून अग्नी उदका भितर बसून तपस्या करतरस ताका हे विशय कळ्ळो. ताकाय दिसता ताकाय कळटा न्हू उदका आसला रे इतलें तेजस ताका कशें मेळ्ळा बा. मेगला पशी चड तेजस आसा खंय की ब्रह्मांडाची अनेक अग्नी सृश्टी केला दिसता. मेगेल अग्नीत्व गेल्ली दिसता आनी कसं करचें म्हणून तो कसं करता सीद अंगिरस महर्षील्या आश्रमाला येवन तो राबता थंय. तेन्ना अंगिरस ताका पळोवन सांगता अग्नीक तुगेल मना कसं चिंतस म्हण म्हाका कळ्ळें. तुगेल काम करचें अशें म्हाका ना. तुगेल काम हांव तांडून घेतिल न्ही. तूं 3 लोकांतूय अग्नी जावन प्रसिद्ध असता तूं. कळ्ळें. सुरवेक ब्रह्मान उजवाडाक काळोख आसतना उजवाड येवका म्हण तुका सृश्टी करलेलें. तूंची सुरयेचो अग्नी शिवाय हांव न्ही म्हण म्हणटा. तेदन तो सांगतकय पळय मेगेल पुराय शक्ती गेला बरी जाता म्हाका ऋषी. हांव तुंची श्रेश्ठ अग्नी की म्हूण म्हाका दिसता. हांव कसलेय करची ना की म्हूण म्हाका दिसता. आतां पुराय जनांनी तुक्काच अग्नी म्हूण लेखला. हांव तांकां बद अग्नी हांव तांकां विसरून गेला. तशें जावन मेगेल तेजय तुगेलो तो ऐक्य करता. तुची अग्नी जावन आसूं येता म्हूण म्हणटना महर्षी सांगता की ना तूं मेगेल तुगेल तेज दवरका म्हणना. तुजी तुगेल काम करी. हांव तुगेल पूत म्हूण लेख. तुगेल्या अनुग्रहान म्हाका एक चेल्लो जावो. तेदना हांव तूं एक जाल्यार तुगेल पूत हांव मेगेल पूत तो म्हणटना तो तुकाय पूत जाल्यार बरी जाता न्हय म्हूण सांगून म्हणटना तो अग्नी जायत अंगिरस महर्षीक जायत तुका एक पुत्र जाता म्हण. जल्लो पुत्र तो बृहस्पती. कळ्ळें. कडेर देवते निमगिताची एक असल विशय म्हूण तो पुरे विशय सांगता कोण अंगिरस महर्षी. तेन्ना जायत तुका जाल्लें हे चेडूं अग्नील अनुग्रहान जाल्लें हें चेडूं हें आमकां गुरू जाता म्हूण सांगून. तशी आतां बृहस्पती जाल्लो तो देवतेंगेले गुरू जाता. तशी आतां अंगिरसाल संतानाचें वर्णन करता मार्कंडेय. अंगिरसू ब्रह्माले तिन्नीच पूत सुभा म्हळेल बायल. तशी ते सुभाक आनी अंगिरसाक बृहस्पती नंतर भानुमती रागा सिनीवाली मागीर अर्चिश्मती हविश्मती माहिश्मती आनी महामती इतली जनां चेडूं जाताची म्हूण. मागीर बृहस्पतीले ह्या बृहस्पतीला भाव भयण्याल विशय जाला. आतां बृहस्पतीलेची चेडूवाल विशय सांगता तो. तार म्हणलें तागेल बायल 6 जन चल्ले
एक चिल्ली बृहस्पतीक जाता म्हूण सांगून सांगता थंय दुखून तांगेले ते बृहस्पती चेडवाल संताना वर्णने पुराय करतरस तशी मागिरी बृहस्पतीक बृहस्पतीले पुत्री ती स्वाहा म्हूण म्हणलेली ती ती काय पळय अग्नील बायल म्हणटाची बैवे स्वाहा आनी स्वधा जेवो ते स्वाहा अग्नी तागेल चिली मागीर ताजे नंतर एक पांचजन्याग्नी म्हूण म्हणलेले ताजे एक जनना विशय म्हळ्यार पांचजन्याग्नी उत्पन्न जाल्ले कशी म्हूण म्हणलेले सांगता ते पांचजन्याग्नीक 5 नमने बण्ण तशें ताका पांचजन्य म्हूण नांव येयलें म्हूण म्हणटाची जेवो ताद नंतर विंगड विंगड देवतेंक सृश्टी केलेले म्हळ्यार पितृदेवतेंगेले अग्नी दक्षिणाग्नी सृश्टी केलेले ताद नंतर बृहद्रतालंशान प्रणिधी काश्यपालंशान महत्तर च्ಯವನಾಲಂಶಾನ್ ಭಾನು ಸುವರ್ಚಾಲಂಶಾನ್ ಸೌಭರ अशी विंगड विंगड 25 अंश ताणें सृश्टी केल्ले म्हूण म्हणटाची मात्र न्ही यज्ञ हरण करचे 15 देवतेंक ताणें सृश्टी केले ते 15 देवतेंक 3 विभाग करून 5 देवतेंगेले एक गुंपू केले 5 जन भुंयतू 5 जन अंतरिक्षांची 5 जन स्वर्गांत आसाची तांणी देवतेंक कसले सकडी याग करताच पळय तांकां हुत दिवच्याक हव्य दिवच्याक ते पुरे हांनी नाश करताच काय देवते हवीस देवतेंक वरचे अग्नीक बाद दिवचे खातीर तांणी हविसूच वायट करताची जाल्यार घेवन धांवताची म्हूण सकडी सांगला तशी पांचजन्याले अनेक पुतू रतंतराग्नी म्हूण सांगून तशी हे रतंतर अग्नीचे विशय व मार्कंडेय ऋषी पुराय सांगतरस मागीर पांचजन्यालनी भानु म्हणलेले तांगेले ते अग्नीचे संतानाचे वर्णने जातरस कडेर म्हणटना 6 म्हणलेले एक अग्नी विशय येता तेंचे अग्नीन उदकांत प्रवेश करचे आसा वापस म्हळ्यार उदकांतूची जन्मा येवची ती अग्नी तागेले बायलेल ಒಟ್ಟು उदकांतू वास पुर्नसता कळ्ळे जाल्यार ते लोकांतू म्हळ्यार भुलोकांत कोण हव्य दिता ते हव्य व्हरचें काम ते 6 म्हणलेले अग्नीक दितात तांणी कोण देवते जाल्यार तो 6 म्हणलेले अग्नी कसो करता गोसो मेजन जायना हे काम करच्याक म्हणून सदा सर्वकाळ देवतेला दुखून चुकोन घेवन निप्पन बशी ताणें कळ्ळें एक पंत तो कसो करता 6 अग्नी समुद्रा भितर वचून बेसता थंय देवती थंय ताका सोदून येताची जाल्यार ताका ते समुद्रा उदका दुखून भायर वचूंक खुशना तो कसो सांगता म्हळ्यार अथर्वाण म्हणलेली एक आनीक अग्नी आसता ताका आपयता सांगता देवतेंक हव्य व्हरची तूं करी काम हांव न्ही तें काम तांगेलें करना म्हूण म्हणटरस अथर्वण जायत म्हूण म्हणटा तो खंयची वचून निपोवन बसता वापास खंय समुद्रा भितर थंय जळके 6 हांगस म्हूण तांणी सांगताची तशी 6 सांगता काय तांकां आमगेले हांव निपोवन बशिल्लें स्थळ तूं देवतेंक तुमी सांगिल्लें देखून आनी मुखार तुमी मनशाले आहार जाताची म्हूण तुमी खंय मेळटा थंय तुमकां काणू मनुश्य खाताची म्हूण तशी ते मनशान जळके खावच्या शूर केलेले म्हूण म्हणटाच जेवो अथर्वाण अग्नी वापस 6 सोदून येतर आसता तुगेलें काम तूं कोर काम सांगूक 6 अथर्वाण अग्नी नैल कुडले निप्पोन बसता एक पंथा अथर्वाणान येवन तुगेलें काम तूं करी म्हूण सांगच्या वतन हो कसो करता तें काम करचे पयशी म्हगेलें शरीर सोडया म्हूण सांगून शरीर सोडली ताणें शरीर सोडले नंतर ते खाली तेजस मांत्र बरली की ते 6 अग्नीक ते भुंयचे मदें तो प्रवेश केले की भुंयचे ಒಟ್ಟು ते लसून वतना तें मातीन तूं तेज न्हू तो तेदना ते अग्नी विंगड विंगड धातू सृश्टी करता कळ्ळें ताणें विसर्जन केलेलें शरीर खंय आसा पळय थंय तांतूय नाना वस्तू जाता शरिरांतू रगत सकड आसतना ताजीन गंधक त्या पळय धातू जाता शरिराचे मुळेन देवदारो वृक्ष जाता शरिराचे श्लेष्मान स्फटिक पित्तान पच्चो रत्न पुरे जाता यकृत म्हळ्यार लिवर ताजीन
लोखंड जाता तशी अग्नीले शरीरा दुखून लोह मागीर फातोर मागीर राकड पुरे उत्पन्न जाता म्हणस हें हाजे निमती आमी पळय आतां जिविकी कोरून आसाची म्हूण म्हणटाचे. मागीर सहल शरिराचे हातपाया नांगट मोड जल्लींचकय नर पुरे पोवळ्या वृक्ष जल्लींचकय शरिराचे विंगड विंगड भागा दुखून विंगड विंगड रितीची खनिज उत्पन्न जाल्ले मागीर खाली शरीर सह तेजोमय जावन वापस तपस्या करता. कितले की काळ जाली की मागीर तपस्या दुखून तांणी त्या भृगू अंगिरसादी ऋषी येयलीचके हाका सह अग्नीक तपस्या दुखून तांणी जागृत केल्ले. जागृत करतना तो थंय हतरवण आसता तवय उपास राबलाके पळय तूं हव्य वाहन जावका तुगेलें काम तूं कोरका म्हण हतरवणा पळयलें कुडले वपास तें हव्य व्हरचें काम हांव कोरका बाय म्हण लेकून म्हाका इच्छे ना तें म्हणून वपास समुद्रा वचून निप्पन बसलो खंय तो कडेरी अतर्वणान कशें केलें हागेलें काम हांव कसलें कोरका म्हूण ताणें तें राबयलें न्हय कडे प्रपंचान तूं देवतेंक हविस्स होरू जायन तशें जालें. हंचाण सह अग्नीन तागेलें काम करना अशें निप्पन बसलो. अतर्वणान सहल बदलाक हव्य वाहन काम करचें आशिल्लें हव्य वाहक काम करचें आशिल्लें ताण राबयलें. प्रपंचान तूं देवतेंक हवीस व्हरचें अग्नी ना. प्रपंचान प्रपंचच एक नमने भीत जाल्ले तें पळोवन देवती पुरे वपास हतर्व अंगिरसा लगीची आयलींची कडेरी अतर्व कसो करता देवतेंक पुरे राबोवन तांगेले एद्राक सगळे समुद्र हल्लोन अल्लोल कल्लोल करून सहन भायर वयचे तशें केलें कळ्ळें. त्या वेळार कितले की लोक अतर्वणान सृश्टी केली खंय तशी सह अग्नी वपास समुद्रा दुखून भायर येयले. ताद नंतर सह अग्नी तोच हव्य वाहक काम करतरस म्हूण सांगून तशी ताजे नंतर कितले की अग्नी त्या सह अग्नीनची सृश्टी केली की विंगड विंगड देशांतू ते सह अग्नी भोंवतर आशिल्ले ताद नंतर कितले की अग्नी सृश्टी जाल्ली तितले अग्नीक जावची तसल पुरे सोमयाग सकळी जाल्लींची म्हणून म्हळ्यार तितली सकळी दिश्ट अग्नी म्हूण म्हणटात ताका त्या पुरे सृश्टी केल्ले म्हूण म्हणटाची. तशी धर्मराया तुका विंगड विंगड अग्नी विशय अग्नीचे प्रादुर्भाव कशे जाले ह्या पुरे सांगला तुका आनी कसल तुका सांगका म्हूण म्हणटना तेन्ना ताण म्हणलेलें न्हय म्हाका कसनी स्कंदाले विशयांनी सांगका म्हणून तशी वपास मार्कंडेय सांगतके दोळ तुका अग्नी विशय सांगले. आतां तुका हांव एक कार्तिकेयाले वृत्तांत सांगता तूं निमगेलेलें न्हय म्हणून. एक पंत देवासुरांक संग्राम जाता त्या वेळार असुर भारी भयंकर आशिल्लीची कळ्ळें. पदे पदे देवतेंक बाधिता आशिल्लीची देवतेंक असुराले द्र रापच्या जायना तशी इंद्रा बारी बेजार जाले खंय ताण लेखले की मिगेला की सेन आस जाल्यार ते सेनी चलाय सुचाक भारी एक बुद्धंत जावन आशिल्लो सेनाधिपती जावका मेगेल्या त्या ना तांगेल्या त्या आस तशें चांतांनी गेलवताची म्हूण कशी पुणी जावो तत्तवळ भिवचे राक्षसांक आनी सैनी खंय धांवचे तशें जवचानाचे म्हूण जालें एकलो भारी प्रभावी सेनानी जावका म्हाका ताका सोदूका म्हणून निर्धार करता. थंय मानस पर्वत आशिल्लो खंय थंय वचून बसला यो. त्याच वेळार त्या पर्वता लागीं एक स्त्री व्हडवडान रडतरच खंय म्हाका एक कोणें येवन रक्षण करो म्हाका म्हाका बामूण ना मिगेल बामूण खंय आसा म्हूण पुणी सांगो जावो तोच म्हाका रक्षण कर बामूण जावो. इंद्र कोण यो म्हूण पळोवच्याक धांवलो खंय धांवतना थंय एक चेल्लीक केशी म्हणलेलो एकलो राक्षसो तो धरून व्हरतरस तेदन तो सांगता तूं कसलें असल काम करता. ती चेल्ली तिका बादीत कसल्याक हांव इंद्र तुका गोतस्व आतां हिका सोडी म्हूण कडेरी केशी राक्षस म्हणटा हिगेले विशय तुका नाका हिका आवाची वारडी करून घेता म्हूण लेखला. तूं मंचुका म्हूण जाल्यार तूं नुतच हांग दुखून वस मध्य येयलें म्हणजे तुका हांव मारता म्हणून तो कसो करता जाल्यार इंद्र मदें वता तेन्ना केशी राक्षस गद काणून गडगर गरगर गुंडानो इंद्राल वयर प्रयोग करता. इंद्र कसो करता तागेले वज्रायुध प्रयोग करून गद दोन कुडको करून घालता. केशी कोप येता तो पर्वता शिखर इंद्राल वयर प्रयोग करता
इंद्र वज्रायुधान ते पर्वता शिखर कुडके करून घालता कळवे तांतू ते दोन्ही भाग जतके पर्वता शिखर एक शिखर एक भाग केशी राक्षसाला वैरी पडली की तक्का पेट्ट लागलो दुखलं तक्का दुखून तो कसं करता ते चिल्लीक तेंची सोण धावता ते दन तो चिल्लीला निमगे तू कोण कसले हांगा इला म्हणून सांगून कडे ती सांगता आब प्रजापती ब्रह्माल धुव म्हाका देवसेना म्हणटाची मिगेले भयणस एकली दैत्यसेना तिका ही हें केशीन सुरवेकाचे वारेकून घेतला अपहरण करून आमी दोग जणी भाव भयण्यो हें बाब भयण्यो आमगेले सकिंगेल ओटू या मानस पर्वताक भोंवच्या म्हणटा तबळ येवच्या आसा आमी यो केशी केन्नाय हांगा येवन येवन मिगेल ओटे येयाची म्हाका वारडिकोन घेयाची म्हूण सांगतशिलो ती दैत्य सेने मेघ लाक्का ती हक्क पडून बारी संतोष जावन ती चमकय आम अंतगलुट वचन कूडले केशी अक्का घेवन चमकलोची कडेरी हांव बच्चन हांव म्हणलें कतीर तो म्हाका तांडी तरशील तूं यो यो म्हूण कशी पुण्यात हांव चुकोवन घेतलें म्हाका केशी राक्षसान तांडून व्हरच्या प्रयत्न करतनाची तूं आयलो तूं म्हाका रक्षण केल्लें म्हूण म्हणलें देवेंद्रा आतां म्हाका एक बामण जावका तुची सोदून दिवका म्हूण तेन्ना ती तो सांगता देवसेना तूं म्हाका भयणी जेता कळवे कशी मिगेला अम्माई दक्षपुत्रीची दाक्षायणीले भयणील धुवन तूं जल्ला म्हणटन तुवें काही सामान्य न्ही सुरवेक आद्यावो तुका एक बामण दुर्जय बामण जाय म्हणलो म्हळ्यार बलिश्ट बामण जाय म्हणलो ताका सोदून दिवका जाल्यार तूं तुगेल विशय पुरे म्हाका कळका नवें म्हूण म्हणटना तो सांगता ती सांगता आव सामान्य जावन सुचें एक चेल्ली जाल्यार मिगेल बामण महापराक्रमी जावका म्हूण म्हळ्यार आश म्हाका मिगेले बामण जत्तल्याक मिगेल आनू एक वर दिता अयाचीत तें वर ताणें निमका म्हणना ते बरा बलान ते वर कसले म्हळ्यार मिगेल बामण कोण जाता देवसेनेल बामण कोण जाता ताका सर्व देव असुर नमस्कार करताची म्हूण म्हणला तरी तुका कसले नमने बामण जावका ताका कसं पराक्रम सुका तागेल गुणलक्षण कशें सुका तुगेल आशे अपेक्षे कसं असं तें सांग ऐकता म्हणटा तोच ती सांगता की देव दानव यक्ष किन्नर उरग राक्षस दैत्य पुराय जना जय करचे सामर्थ्य सुच म्हाका बामण जावका भारी पराक्रमी जावका महाबली जावका तो अन्य कसं म्हण तू काय जय सुतीतली सामर्थ्य ताका सुका तुगेला पशी पराक्रमी जावका म्हूण म्हणत मांद्र न्ही जाल्यार एक कसं म्हूण म्हळ्यार ब्रह्मनिश्ठ जावन सुका तो तसल जाल्यार तसल्याक हांव वारडिकोन घेता म्हूण कडेरी इंद्राक बारी मनान तूं खिन्नत येयली की हांव इक्का बामण सोदून दिता म्हूण म्हणला ही गेला अपेक्षे पडली हिक्क जेवचे बामण जगत्या रे आसुया बा म्हूण सांगून दिसले ताका आलोचन करून बसला त्याचे पर्वतार खंयच्यान उदयाच्या लागून सूर्य उदय जाता चंद्र तई दुखून चंद्र माय जाता त्या म्हळ्यार अमास ते दुश्य दिसू तशी जेवतना अमास ते चंद्र दिसना ना सूर्यो आनी चंद्र एक राशीर आसून ते देवासुर संग्राम जतरस महाभारतांतू सांगताची 24 पर्वा दिसू ते दुसू सूर्या लागी आशिल्ले म्हूण सांगून चंद्र तशी रुद्र जावन आशिल्ली की ते दुसू रौद्र जावन आशिल्ली की इंद्र पळयत रसके सूर्यो चंद्र एक राशीन तसोच एक अद्भुत जावन आशिल्ली वेळ असल एक सूर्यचंद्र मंडलांतू असल एक अद्भुत जावन तांणी एक राशीर आसूचे हें फल जावन हें हाजी फल हें रात्रींतूची व्हड घोर युद्ध जाता म्हूण सांगतात न्हय पळय तो पळयत रस इंद्र सिंधू न्हय व्हळतर आशिल्ली खंय उद्दाक कशी व्हळता पळय त्या बदीन व्हळनाशी मागशी बदीन व्हळतर रस तशी बरलेले कोल्ले गिल्ले रडचे असल मस्त सकड ताका हाका कोणाक इंद्राक मस्त सकडी शकून म्हणटा पळय या पळय दिसता रस तशी जाल्यार आत्ता तो सांगता आत्ता हें सोम सूर्य अग्नी तिनी ओट्टू मेळ्ळी म्हूण जाल्यार हें बेळार खंयचे एक संतान जाल्लें म्हूण जाल्यार ते संतान हागेले ही गेल बामण जेवच्या समर्थ जाता म्हूण सांगून ताका दिसता रस मनान तो देवसेने लोटो
ब्रह्मलोका चमकलो हांगा देवसेना म्हूण म्हळ्यार देवतेंगेल एक सैन्य आशिल्लें ताजी अधिदेवत ती म्हूण सांगून सांगू येता कळ्ळें देवसेना सेने लोटो ब्रह्मा चमकल्लो इंद्रो चतुर्मुख ब्रह्माक ಪೈಂ ಪಡ್ತಕ್ಕೆ ನಿಮ್ಗಿತ್ಕೆ ಅಸ್ಯಾಹ ದೇವ್ಯಾಹ ತ್ವಂ साधुशूरं पतीं दिशा ये देवसेनेक तूं एक भयंकर पराक्रमी जावन आशिल्लो साधू स्वभावाचो म्हळ्यार सज्जन जावन आशिल्लो एक ब्राह्मण तिका मेळ का म्हण कळे रे तो सांगता इंद्राल्या की हे इंद्रा तूं प्रार्थनात्त कोर नासच्या पुरो जाल्यार हांव हे विशयान दुसरेक चिंतन केला हांव इकेल ब्राह्मण जेवच्या म्हण आलोचन करलेले एक गर्भ पळय बारी बलिश्ट अमित विक्रमाचो जावन आसता हे शिशु मुखार सुनू हे देवसेनेक बायल जाता ब्राह्मण जाता मात्र न्हय देवसैन्याक सेनाधिपती जाता म्हूण सांगून म्हळालो देवेंद्र कसो करता देवसेनेक घेवन ब्रह्माक नमस्कार घालून तो वशिश्ठ इत्यादी ब्रह्मर्षी बैसून एक याग करतर आशिल्ली थंय वचून पावलो सर्व देवते सोमपान करच्याक आनी तांगेले हवीर भाग घेवच्याक ते महर्षी यज्ञशाले इंद्रालोट आयल्यांची थंय रत्विज होम करतर आसाची मंत्रपूर्वक जावन होम जाता त्या वेळाक रत्विजान ते अद्भुत अग्नीक आपयले तो सूर्यमंडलात दुखून भायर येवन यज्ञभुमीला येवन बसलो कळ्ळें ताजे ओटू यज्ञ अग्नी ओटू मेळ्ळो आनी कसकसल होम खंयचे होमांत खंयचे देवतेक कसा म्हूण हव्य भाग घालता पळय ते देवतेक यथानुक्रम जावन पावयता रस्तो कडेरी तो एकडे तेकडे वतना ऋषी पत्नी तांगेले एक ते घर आसता न्हय ते घरांत तांगेले म्हणलेले एक कूड आसता आश्रमांत थंय ऋषी पत्नी तांगेले आसनार बैसल्यांची ते पळयत रस्तो भारी एक पशी भारी चंद कैतानी असल चंद ऋषिपत्न्यांक पळयतना अद्भुताग्नील मन ಸ್ವಲ್ಪ चंचल जालें कडेरी तो आलोचन करता की हे ब्राह्मण श्रेश्ठांगेल बायलो हांकां पळोवन आ मातशी मन मेगेल चंचल जावचें सम न्हय साध्वी जन ब्राह्मणाल पत्न्यो गुरू पत्नी म्हणटाची हांकां कामदृश्टीन पळोवचें नज जाल्यार मेगेल मनांत हांगेल सौंदर्य पळोवन भारी आकर्शण येयलां न्हय कसो करचें हांव तांकां तवळ पळोवचें नज आपडूकय नज जाल्यार मेगेल मन तांकां पळोवया म्हूण दिसता न्हय नित्यची हांगेल दर्शन मेळका नित्यची हांकां पळोवका हांगेल स्पर्श जावका म्हणजे जाल्यार गार्हपत्य अग्नींत मेळका तेन्ना मात्र मेगेल मना आश पूर्ण जातलें म्हूण सांगून अद्भुत अग्नी गार्हपत्य अग्नी ओटू मेळटा गार्हपत्य अग्नी प्रत्येकल्या शरिरांत आसना हांगा गार्हपत्य अग्नींत नित्यची कोण ते ब्राह्मण म्हळ्यार वशिश्ठादी ऋषी महर्श्यो तांगेले अग्निहोत्रादी पुरे बायला लोट बैसून करचे न्हय कडेर केन्नाय अद्भुत अग्नी ताण लेखील न्हू गार्हपत्य अग्नींत सरबल म्हूण जाल्यार हांव तांकां केन्नाय पळयत म्हण तशीच केन्नाय पळयत खंय आनी ज्वाले भग्गन एक कोणता हाता हांगा लागना म्हूण ना न्हय तें एक नेमन करून तांकां स्पर्श करत खंय तागेले मनांतूल पुराय आशी पूर्ण जतरस कितकी काळते अद्भुत अग्नी गार्हपत्य अग्नींतू आसलो खंय कळ्ळें जाल्यार तागेले मनांत आनी तांगेले वयरची इच्छा चड जाता शिवाय उणी जायना कळ्ळें सगळो दीस तागेले मन ते ब्राह्मण स्त्रियाले स्पर्श दर्शनांत वच जाल्यार तांकां पाप कसो लेगोत ना तांगेले कर्तव्यान तसची तांणी अद्भुत अग्नीक पळोवच्या समीत पळयनी तांणी पाप तांगेले इतले आसा कडेन तो ताका लेखले एक दीस तांणी मेगेल दिकड पळयनी एक दीस तांणी मेगेल मना तांगेल बगे आश आस पळय तशी तांगेल मनांत कसलें ना अशें आसचे पयशे हांव मरचे लायक म्हणून गार्हपत्य अग्नी दुखून भायर येयल खंय रन्ना चमकल खंय तो अग्नी हांगा दक्षाल धुव स्वाहादेवी म्हणस ती अद्भुत अग्नी वैरी मस्त मोह आशिल्ले कशी पूण ताका विवाह करून घेवका म्हणून ती मस्त प्रयत्न करत आशिल्ले कळ्ळें स्वाहादेवीक तितले आश आसल्यार तागेल मन पळय हे ऋषी पत्न्याल वैरी आस न्हय ताका विंगड कोणीय बायलो नाका म्हूण दिसता रस स्वाहादेवी कितली प्रयत्न करता म्हूण ना तागे तिगेले प्रयत्न पुरय
विफल जाता त्या वेळाक तो प्राण काणगेत म्हूण अरण्या चमकलो म्हणल्यार विशय स्वाहादेवी कळ्ळे. ती आलोचन करतरच के म्हाकाय कितले दीस तकून तागेल वयर मन अस तागेल मन मात रावा एद्दोळ येनी तो अरण्या चमकला जाला रे आमाय आता अरण्या चमकल म्हूण जाल्या रे जत्ता अन्यक कसं म्हण रे ताक ते ऋषी पत्न्यांगेल वैरी मन काही हांव ऋषी पत्न्यांगेल बेस घालून वता तशें जाल्यार रे ताका मिगेल वयर मन जावन येतलो नव्हतो मिगेल लागी मागीर ताणें म्हाका वारडिकोन घेवका जतन म्हूण सांगून ती स्वाहादेवी ते अद्भुत अग्नी मागशी अरण्या चमकल कई सप्तर्षिलांतो अंगिरसा महर्षी म्हणूनच नव्हे तागेल बायलेल नाव शिवा म्हण ती बारीचंदी मंत्र तितलीची सत्त चरित्राची पावित्र्याची सकडी सुरवेक स्वाहादेवी शिवाल रूपाची धारण करून अद्भुत अग्नी लागी वत कई अग्निदेवा तुक्का पाव का तू कापड का तुका पळो का म्हणलेले अशें म्हाका केन्ना दुखूनच समकाला वशकाश मेळणी मिगल बामणाल ओटू बैसून हांव केन्नाय होम इत्यादी करचे त्या वेळार हांव तुका पळयल म्हूण कळल्यार मिगल बाम म्हूण म्हाका शाप दितलो न्हू म्हूण म्हळ खातीर हांव मिगेल मना अशी व्यक्त करिनी तूं तर अन्न आयल म्हूण कळ्ळें मागीर ताजे खातीर हांव तुगेल म्हागशी चयल्या घे हांव म्हाका परिग्रहण करी खंडीत तूं म्हाका परिग्रहण कर न्ही म्हणजे हांव प्राणू दिता हें खंडीत कळ्ळें मिगेले नांव तुका गोतच न्हय अंगिरसाल बायल हांव शिवा म्हूण मिगेल नाम कळ्ळें आमी पुरे जनान बरी आलोचन केला तुगेले एकक पंत एककल्यान येवचें म्हूण लेखला कळ्ळें सुरवेक तूं वस म्हूण सांगून म्हाका सांगला तांणी अद्भुत अग्नी बारी आश्चर्य जातकय तूं मिगेल वयर मन दवरला बाई हांव तुगेल वयर मन दवरला म्हूण तुका कशें कळ्ळें आनी मरलेल ऋषी बायलांक कशें कळ्ळें कडे रे ती सांगता की तूं आमगेल पुरे जनाल प्रितीच्योची आमी 7 जन सप्तर्शाल 7 जन बायलो तुगेल विशयांत बारी प्रीती आमकां जाल्यार आमकां मनांत भंय येशिल्लें तूं नाका म्हणटकी म्हूण सांगून जाल्यार तुगेल मन आमगेल वयर आसूं म्हूण सांगून तुगेल हाव भाव पळयतना कळटा न्हय तेज्यान सुरवे तूं वचून ताका परिग्रहण करी मागीर आमी एककळे वताची म्हूण तांणी म्हणला आ स्वेच्छेन येयला तूं आनीक प्रश्न निमगू नका आनी ऋषी पत्न्यो अपास हांव त्या कडेन चमकल पडले तांणी ह्या कडेन येता तशें हांव हांगा दुखून सीदा वचका म्हूण कडे रे हाका कसं जालें कसो सांगतात न्हू रोटी जारी तुपाके भितर म्हूण सांगून ताका बारे संतोश केले की हांव कितली काळ दुखून लेखता आसा हांगेले हांकां बरें डिकोन घेवका हांगे लोटसून संतोशार आसूं का म्हूण सांगून येदोळ जायन आशिल्लें आजी तांणी जावन तांणी मेगेले आयलीच म्हूण जाल्यार म्हाका कितें म्हूण सांगून बारी संतोशान तो पुगून गेलो की बारे संतोश जालेले पेटाक तो कसो करता कुडले हिक पटोवन धरतकय पटोवन धरून तिगेल वटो सुमार वेळ ते तो संतोशार आसता जाल्यार ती कसं करता तागेल रेतस गर्भधारण करून घेना ती हातान धरून घेत की कसो कोरका म्हूण कडेन लेखता कय ती कळ्ळें हांव हेंचे रुपार अरण्या दुखून भायर चमकल म्हूण जाल्यार अरण्य आशिल्ले जन ते ऋषी पत्नींगेल विशयांत संशय लेखतात न्हू समनय न्हय ताजे खातीर हांव पक्षी रूप धारण करून ह्या अरण्या दुखून भायर पडता पक्षी रूप धारण केल्यार अद्भुत अग्निकय मेगेल वयरी कसले अनुमान येना म्हूण सांगून ती गरुड पक्षील रूप धारण करता आनी ते अग्नीले दिव्य जावन आशिल्ले रेतस घेवन अरण्या दुखून भायर वता वचून श्वेत पर्वताला येता ती श्वेत पर्वताला येता ते श्वेत पर्वतांत ते श्वेत पर्वता मस्त सर्प राक्षस पिशास पुराय आसत ते अरण्य श्वेत पर्वत रक्षण करून मस्त ते कसं करती थंय एक त्या तणा मध्ये एक भांगरा कुंड आशिल्ले तांत भितर ते अग्नील रेतस दवन सोडता हंचाण अग्नी सप्तर्शील अनेक बायल अनेक ऋषील बायल येता म्हणून अरण्या बसल्या न्हय स्वाहादेवी तशी करता अनेक ऋषी पत्नील रूप धारण करता थंय येता वापास तशीची ती त्या पक्षी रूप धारण करता श्वेत पर्वता त्यांची कुंडांत हाण घालता तशीची सजन ओटो तशी जल तिका जाल्यार सजना रूप धारण केलें तिणें जाल्यार मार्कंडेय ऋषी सांगता तिका अरुंधतील रूप धारण करूं जाय की त्या म्हळ्यार सप्तर्शील बायलांत अरुंधती तितली श्रेष्ठ पतिव्रती किती तिगेल रूप धारण करू हिक जाय न्ही ती स ऋषी पत्न्याल रूपारी अग्नील ओटो स्वेच्छेर आसून बारी पंथाई अग्नील रेतस हाणू त्या स्वर्णकुंडांत निक्षेप केलेलो न्हू तिणें तशी निक्षिप्त केलेले देखून त्या शिशुरूप जालें की कालानुक्रमारे कळ्ळें एक तंत दुखून चंद शिशु येयले
स्कंद स्कंद म्हळ्यार ऋषिभिः पूजितं स्कन्नमनयत् स्कंदतां ततः ऋषीन पुराय पूजा केल्लें देखून ते ताणे म्हळ्यार ऋषी सामान्य नव ते अग्नील रयतसूय ऋषील मणके नव तशी तई तशी त्या स्कंद म्हळेलें नांव ताका आयलें म्हूण म्हणटाची. ते जल्लेल शिशुय एक विचित्र रूपाचे स माथे ताका कळ्ळें बार कान बार दोळे गळ एकूची तशीची स माथे समजावन स बार बाहू आशिल्ले तसले चेडू ते स्वर्ण कुंडांतू जल्ली नवे बेळवणी गाय तशीची विचित्र पळय शुक्ल प्रथमे ते दुसू ती स पंत तेरेत साणू तीन घालले द्वितीय ते दुसू ते शिशु आकृती जलकी तृतीय ते दुसरे एक सांचेरुಡು जल्ले चतुर्थीक ते शिशु अंग प्रत्यंग पुराय जावनु विंगड विंगड पळय अंग प्रत्यंग येवकनव येवनु भारी गुहा गुहा म्हळ्यार बलिष्ठ जल्लो कयतो. पंचमी ते दुसू एक बालक जल्लो षष्ठी ते दुसू युवक जल्लो कळ्ळें. तशी तो जन्मायले स दीस भितर यवन जल्लें म्हूण म्हणली नव्हता स्कंदाक. मागीर त्रिपुरासुराल संहार कालांतू रुद्राक ते एक रुद्राल ओट मेळ न्हू तागेले एक धनुस आशिल्लें ते धनुसाचे घट्टी नाद केले की स्कंदान ते महागर्जन करतना तिनी लोकूय कडकडेन गेल्ले म्हूण म्हणटाची. तशी ते हांतू दुखून ते पर्वताक तुकून जाय जाल्यार सरपनेस म्हणलेलें पळय पुराय भिवन भायर येयलीच काय. त्या वेळाक तो कसो करता चित्र आनी ऐरावत म्हळ्यार दोन सरप मस्त वयर उडलीच काय. वयर उड्डील ते तग्गू पडची वयर दुखून वापस तग्गू पडकना ते पडतना ते दोन नागाकय तागेले दोन हातान धरली की मागीर हातान तो शक्तायुध एक हातान तो व्हड धरली कुंकड ह्या पुराय धोरण घेवन तो वापस गर्जन करून ते हातान हें आसना धरले कुंकड ताजेन खेळटा तो. मागीर दोन हातान एक शंख दवरून वाजिलके शंख वाजिलके त्या म्हळ्यार युद्ध आपयता रस्तो अशी तिनी लोक तागेले तोंडान तो गिळटकी म्हळ्यार तितले व्हड तोंड केला ताणें पळिताची पुरी जन परत शिखरा राबून तो खेळतरस थंय सुर्याल म्हणके तो दिसतरस म्हूण तागेले स तोंडांनी पुरे दिक्कू पळयता कळ्ळें. पुराय वापस वापस गर्जन करता वापस वापस गर्जन करता कितले की जन मूर्ची पडटात की कितले की जन येवन तागेले की आमकां राख राख म्हूण म्हणटा की तशी पुराय स्कंदा आश्रय करताची. तशें कोण कोण स्कंदाला येवन आमकां रक्षण करी आश्रय दी म्हणटात आनी पुराय षण्मुखाले म्हळ्यार स्कंदाले पार्षद पार्षद म्हळ्यार प्रमथगण म्हणटाची ते जल्लीन तांणी म्हूण कडेरी तो पुराय जना सांत्वन केल्लें आनी श्वेत पर्वतार राबून तागेले आशिल्ले धनुसा बाण घालून क्रौंच पर्वता मारली की ताणें. तशी क्रौंच पर्वत गड भितर छेदन करून सोडलें म्हूण तेदना ते थंय आशिल्ले सर्व प्राणयो मेरू पर्वताक येवन पावलींची म्हूण क्रौंच पर्वत सगळीची पुड्डी पुड्डी जावन गेल्ले म्हूण जाल्यार स्कंद चूर विचलित जायनी काही वापस वापस शक्त्यायुध गरगरी गुंडान वापस ते श्वेत पर्वताक मारन सोडली की हे जाल्ले कंचे ताणें रब्बील कडीन पळय ताण रब्बील पर्वताले दुखून क्रौंच पर्वता मारले क्रौंच पर्वता दुखून श्वेत पर्वता मारले श्वेत पर्वताचे शिखर भिन्न जाल्ले श्वेत पर्वत भिवन बरलेले पर्वता पुरे घेवन भुंयत दुखून उबून गेले की पर्वत खंय खंय आसा थंय पुरे भूंय सीळून गेल्या बरें जाता भूदेवीचे येवन स्कंदाले रक्षण घेता ताण तो कडेन अनुग्रह करतकय तिका सम करतकय तो मागीर भूदेवीन तशें केल्लें तिका अनुग्रह दिल्ले तिका आश्रय दिल्ले तिका कसले बयनातले बरें केल्लें पळोवन पर्वतांकय धैर्य जावन तांणी स्कंदाला येवन तांणी स्कंदाले आश्रय घेतले. मागीर भुंयचे वयरी ते पर्वत खंय खंय आशिल्ले ते स्थानार उपस्थित जाल्लीच काय. तशी शुक्ल पक्ष पंचमी ते दुसू जनान स्कंदाक भक्तीन आराधन करचें आत्ताय
म्हणतात ना नागपंचमी म्हणून सांगून ते दिवस स्कंदाला आराधन जाता आणि स्कंदाल विषयी पाहिजे दिसा का मी पळया आजी सांगेल सर्व परमात्माले गुरुंगेल चरणारविंदा समर्पण करता कायेन वाचा मनसेंद्रियर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृती स्वभावात करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायति समर्पयामि. श्री हरिकृष्णार्पणमस्तु. नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता.